असं म्हणतात की एखादा पदार्थ केला की आधी डोळे तृप्त होतात आणि मग पोट. असंच काहीसं पनीरची भुर्जी केली की माझ्या मुलांच्या बाबतीत होतं. पनीरची भुर्जी ही त्यांची अतिशय आवडती डिश आहे. चला तर मग पाहूया घरच्या घरी कमी साहित्यांमध्ये बनणारी अतिशय स्वादिष्ट अशी पनीरची भुर्जी. भुर्जी बनवण्यासाठी आधी मी एक मोठा कांदा आणि टमाटर कापून घेतला. एका कढईत थोडं तेल गरम करून त्यात बेसन भाजून घेतले. लक्षात ठेवा की आपल्याला बेसनचा रंग अजिबात बदलून द्यायचा नाही. बेसन यामध्ये बाइंडिंगचं काम करतं. बेसन भाजून झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घेतला. कांदा छान परतून झाला की त्यात टमाटर परतून घेतले. हे मिश्रण आपल्याला सतत परतवायचे आहे, कारण बेसन असल्यामुळे ते कढईला चिकटण्याची शक्यता असते. नंतर या मिश्रणामध्ये हळद, गरम मसाला, धणे पावडर, थोडा किचन किंग मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून हे मिश्रण पुन्हा परतवून घ्यायचे आहे. नंतर या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून या मिश्रणाला वाफ आणून द्यायची. दुसऱ्या बाजूला आपण पनीर कुस्करून किंवा किसणीने किसून घ्यायचे आहे. मी सुमारे 200 ग्रॅम पनीर हाताने कुस्करून घेतले आहे. तयार झालेल्या मिश्रणामध्ये हे पनीर एकजीव करून घ्यायचे आहे. शेवटी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून भुर्जी छान परतवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली पनीरची भुर्जी तयार झाली आहे. तुम्हाला हा भुर्जीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि हो, अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी मॅजिक स्वादला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.